आता जोगवाचा उल्लेख केलास. हो. जोगवा चित्रपट हा इमोशन आहे. अरे! स्टोरी बघ, माझ्या अजूनही अंगावर काटा आला. स्टोरी म्हणू नको, तू गाणी म्हणू नको, तुम्हा हो. कलाकारांचे अभिनय म्हणू नको. इतका टू द पॉइंट चित्रपट, म्हणजे वन ऑफ द कल्ट मी असं येस, येस, म्हणेन येस. तो चित्रपट, ॲब्सोल्युटली. राईट? हो, हो, हो. मला ना तुझा अनुभव किंवा त्या सेटवरचा वरचा तुझा अनुभव म्हणा, किंवा खूप गोष्टी घडत असतात जेव्हा आपण अशा हो. प्रकारचे चित्रपट करतो. एक लाईफ टाईम मुवमेंट असते, ती कुठली तू मला सांगशील जोगवाबद्दलची? जोगवाबद्दल ना, तिथे त्यावेळेला ना काही जोगते ते आले या होते आमच्या सेटवर आणि त्यांच्यात कसं होतं ना, त्यांचं जे गाणं किंवा त्यांची जी प्रार्थना सुरू झाली ना, की ना त्यांच्या अंगात येतं. त्या लोकांच्या ती देवीचं गाणं सुरू झाल्यानंतर आणि ते आले होते आणि सगळ्यांच्या अंगात यायला लागलं आणि आम्हाला खरं ना भीती खरं वाटली. खरं. खरं खरं ओके. त्यांच्या अंगात आलं आणि आम्हाला असं झालं की काय, आणि त्यांनी सांगितले काम करा पटापट ना, तुम्ही सुद्धा तुमच्या सगळ्यांचे पदर असतात ना, त्या पदराला गाठी मारा. त्या पदराला गाठ मारली ना, की त्यांचं असं हे असतं की ते अंगात येत नाही तुमच्या, ती देवी अंगात शिरत नाही तुमच्या. आणि म्हणजे तो अनुभव जो होता ना, म्हणजे मी झुलवाच्या वेळेला ऐकला होता. मी झुलवाच्या वेळेला सुद्धा तेच जोगते, हो, जोगतीण जोगतिणींच्याच होतेस. ह्याच्यावर येस, होतं. येस. ते त्यावेळेला पण आम्हाला अनुभव आला होता हा, की आम्ही प्रयोग करत असताना समोर जोगतिणी होत्या आणि त्यांच्या अंगात आलं होतं. आणि तोच अनुभव आम्हाला जोगवाच्या वेळेला आला आणि म्हणजे असं समोर घडताना बघितल्यानंतर म्हणजे असं वाटतं की अरे काय या लोकांचं आयुष्य आहे. म्हणजे त्या जोगवा मध्ये असे एक हे दिलं होतं की तुम्ही बाहेर पडा याच्यातनं, तुम्ही का अडकता या प्रथेमधनं. तर त्या बायका म्हणायच्या की आम्ही बाहेर पडून काय करणार. म्हणजे मला एका बाईने विचारलं की तुम्ही म्हणताय या चित्रपटात सांगताय की या प्रथेतनं बाहेर पडा, आम्ही करू काय. समाज आम्हाला ऍक्सेप्ट करेल? एक्सेप्ट करेल का? राईट. आम्हाला ऍक्सेप्ट करत नाही. आम्हाला करायचं असतं, मला माझ्या मुलीला या प्रथेमध्ये नाही अडकवायचंय, पण मी काय करू सांगा. मग अशा काही संस्था आहेत की ज्याच्यामध्ये ह्या जोगतिणी किंवा जोगतिणींच्या मुलांना ना शिक्षण दिलं जातं किंवा त्यांना वेगवेगळ्या व्यवसायांमधलं ट्रेनिंग दिलं जातं. एखादी बाई शिवणकामात चांगली असेल तर मग तिला शिवणकाम शिकवलं जातं. आता राहा, तुझ्या पायावर उभी राहा तू. वा. त्या बाई म्हणाला असं असतं काही. म्हटलं हो असतं ना. मी एकांच्याशी ओळख करून दिली की म्हणे हे असे संस्था चालवतात, तू त्यांच्याशी बोल. म्हणजे मला असं वाटतं की जर एका बाईच्या आयुष्यामध्ये जरी हा फरक पडला असेल, पुढे मला माहित नाही तिने काय केलं, तर ती खूप मोठी गोष्ट आहे.